टाईम मशीनमध्ये बसू आणि 1975 मध्ये जाऊ. तेव्हा भारतात असा तमाशा चालायचा की लोक दिवसा आणि रात्रीसुद्धा लपायचे. दिवसभर लोक झाडावर चढून बसायचे. का? कारण सरकारच्या नसबंदी गाड्या गावात फिरायच्या. लोकसंख्या वाढली, देश डुबेल असा हाय व्होल्टेज ड्रामा त्यावेळी होता. तेव्हा एका आईला सरासरी 5-6 मुलं होती. TFR म्हणजे फर्टिलिटी रेट 5.2 होता. पण आता सगळं उलटलंय. आज काय सीन आहे? आपण सगळे स्मार्ट सिटी, हाय राइज्ड बिल्डिंग आणि वर्क फ्रॉम होमच्या जमान्यात आहोत. पण टेन्शन काय? घराची लोन, गाडीची EMI आणि मुलांचं शिक्षण ह्या सगळ्या खिशाला न परवडणाऱ्या गोष्टी. मग जोडपं म्हणतं, "अरे, एकच मुलगा किंवा मुलगी पुरे, ज्याला आपण राजासारखं वाढवू." पण थांबा, यात अजून ट्विस्ट आहे. आजकाल स्ट्रेसचा, ऑफिसचं प्रेशर आणि उशिरा लग्न यामुळे बऱ्याच जणांना मुलं होणं कठीण झाले आणि IVF तो म्हणजे सामान्य माणसासाठी लक्झरी, लाखोंचं बिल आणि यशाची गॅरंटीही नाही. आता आकड्यांचा खेळ बघा. आपण TFR 1.9 वर आलोय, पण लोकसंख्या स्थिर ठेवायला 2.1 हवा. म्हणजेच आपण डेंजर झोनमध्ये आलोय. जपान, दक्षिण कोरियासारखं होणार का? जिथे तरुणांची कमतरता आणि वृद्धाश्रम फुल आहेत. हा ड्रामा फक्त आकड्यांचा नाही. हा आपल्या भविष्याचा प्रश्न आहे. पण हा ड्रामा इथेच थांबत नाही. यामागची खरी स्टोरी, त्याची कारणं आणि यातून बाहेर कसं पडायचं, काय रस्ता आहे, हे जाणून घ्यायचंय. मग आमचा YouTube व्हिडिओ पहा. भारताचं भविष्य कसं बदलणार हे सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला काय वाटतं? आपण हा ड्रामा कसा सोडवणार? कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब किंवा फॉलो करून घ्या.